नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA तृतीय वर्षातील पाचव्या सत्रामध्ये भूगोलाचा जो पेपर आहे आपला जिओग्राफी ऑफ इंडिया किंवा भारताचा भूगोल या भारताच्या भूगोलाचा आजच्या तासामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, अगोदरच्या तासामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना, भारताची भूरचना किंवा भारताचे स्वाभाविक विभाग या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघितलं की भारताचे साधारणतः 5 स्वाभाविक विभाग या ठिकाणी पडतात। त्यामध्ये पहिला जो काही आहे तो आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, दूसरा आहे भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय मैदानी प्रदेश किंवा उत्तर भारतीय आपण त्याला म्हणूया या ठिकाणी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश। तिसरा आहे भारतीय पठारी प्रदेश, भारतीय पठारी प्रदेश। चौथा आहे किनारपट्टीचा मैदानी प्रदेश किंवा किनारी मैदानी प्रदेश। आणि पाचवा आपला आहे तो म्हणजे भारतीय बेटे। या भारतीय बेटे ज्यावेळेस आपण भारताचा प्रामुख्याने अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला हे 5 स्वाभाविक विभाग भारतीय प्राकृतिक रचनेचे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। भारतीय प्राकृतिक रचना, भारतीय भूरचना ही प्रामुख्याने ज्यावेळेस आपण नकाशाकडे बघतो तर उत्तरेकडील असणारा हा पर्वतीय प्रदेश, या ठिकाणी असणारा हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, या ठिकाणी आढळणारा हा भारतीय पठारी प्रदेश, या किनारपट्टीच्या भागाच्या अंशांना आढळणारा किनारी मैदानी प्रदेश आणि या ठिकाणी असणारा लक्षद्वीप किंवा अंदमान निकोबार ही जी काही बेट आहे त्यांना भारतीय बेट असं म्हणतो। या बेटांचा प्राकृतिक रचनेमध्ये समावेश होतो आणि आपण पाहतो की अशा पद्धतीने 5 विभाग हे भारताच्या भूरचनेचे, प्राकृतिक रचनेचे हे आपल्याला आढळून येतात। तर मित्रांनो, या 5ही विभागाचा विचार आपण गेल्या तासामध्ये केलेला होता। आज आपल्याला बघायचं आहे की जो काही पहिला विभाग आहे आपला या प्राकृतिक रचनेचा तो आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश। उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आणि उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा विचार जर आपण या ठिकाणी केला तर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश जो या ठिकाणी आहे तो प्रामुख्याने अगदी काश्मीर, जम्मू, लडाख, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारचा उत्तर भाग, आसाम, नागालँड, त्यानंतर मिझोरम, सिक्कीम,
या पद्धतीने वेगवेगळ्या हिमाचल प्रदेश या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा पसरलेला आहे किंवा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा पसरलेला आहे. याचा जर विचार आपण केला तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा अभ्यास या ठिकाणी आपण करत असताना आपल्याला असं आढळतं की अधिकाधिक पर्वतीय प्रदेश हा पश्चिम पूर्व असा पसरलेला आहे किंवा पूर्व पश्चिम हा पसरलेला आहे. मात्र ज्यावेळेस आपण या पर्वताच्या पूर्वेकडे जातो त्यावेळेस आपल्याला हा पर्वतीय प्रदेश दक्षिण उत्तर पसरलेला आपल्याला दिसतो आणि म्हणूनच आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून देखील या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचे दोन भागामध्ये अभ्यास करणार आहोत. एक आहे हिमालयन पर्वतीय प्रदेश किंवा हिमालय पर्वतीय प्रदेश आणि दुसरा देखील हिमालयाचाच भाग आहे परंतु त्याला आपण पूर्वांचल असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक आहे हिमालय पर्वतीय प्रदेश आणि दुसरा आहे पूर्वांचल. या पूर्वांचलाच्या भागाचा देखील आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून आपल्याला या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय प्रदेशाचा अभ्यास अतिशय व्यवस्थितरित्या करता येईल. तर मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये हिमालय पर्वतीय प्रदेशाचा जर आपण विचार केला यामध्ये हिमालय पर्वतीय प्रदेश तर आपल्याला असं दिसून येतं की हा जो काही हिमालय पर्वतीय प्रदेश आहे याचं नावच मुळामध्ये हिमालय म्हणजे हिमाचं आलय असणारा किंवा हिमानं आच्छादलेला बर्फानं आच्छादलेला हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे त्याला आपण हिमाद्री किंवा हिमालय किंवा हिमाचल असं या ठिकाणी संबोधत असतो. मित्र, या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा प्रदेश सिंधू नदीपासून तर ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत सिंधू नदीपासून जी सीमा आपल्याला दिसते या हिमालय पर्वतीय प्रदेशाची या ठिकाणी असणारी सिंधू नदीचा उगमपास होतो. तर या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीच्या देहांत व्हॅलीपर्यंतचा असणारा अजून एक प्रदेश आहे ज्याला आपण हिमालय पर्वतीय प्रदेश असं म्हटलेलं आहे. साधारणतः या प्रदेशाची जी काही लांबी आहे ती जवळपास 2500 किलोमीटर आहे व त्याची दक्षिणोत्तर लांबी जर आपण बघितली साधारणतः ही दक्षिणोत्तर लांबी तर ही दक्षिणोत्तर लांबी काही राज्यामध्ये 500 किलोमीटर आहे तर काही राज्यामध्ये 200 किलोमीटर पर्यंत असलेल्या आपल्याला दिसून येते. आपण पाहतो की या ठिकाणी त्याची रुंदी आलेली आहे, या ठिकाणी रुंदी कमी झालेली आहे. म्हणजे दक्षिणोत्तर जी काही रुंदी आहे ती काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात आढळते. मित्रांनो, हा जगातील सर्वात उंच असा अर्वाचीन घडीचा पर्वत म्हणजे हा जो काही पर्वत आहे हिमालय, हा हिमालय पर्वत म्हणजे असा पर्वत आहे की ज्याची निर्मिती वळी प्रक्रियेतून घडीच्या प्रक्रियेतून झाली आहे. आपण बघितलं अगोदर की 33 नावाच्या महासागरामध्ये गाळाचं संचयन झालं आणि भारतीय द्वीपकल्पाची किंवा भारतीय द्वीपकल्पाची असणारी जी काही प्लेट आहे ती प्लेट आणि युरेशियाची प्लेट या दोन्ही एकमेकांकडे दाबल्या गेल्या आणि त्यातून या 33 नावाच्या महासागरातील असणाऱ्या गाळाला घड्या पडून या ठिकाणी
या हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. म्हणून हा अर्वाचीन अशा प्रकारचा पर्वत आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि हा जगातील सर्वात उंच पर्वत म्हणून देखील या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या हिमालय पर्वतीय प्रदेशाने जवळपास 5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र हे व्यापलेले आहे. साधारणतः आपण जर हे सगळं क्षेत्र बघितलं तर जवळपास 5 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र या हिमालय पर्वतीय प्रदेशाने व्यापलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आपण बघितलं आहे की टर्शियरी युगामध्ये ज्या काही क्षितिज समांतर हालचाली झाल्या, जे काही प्लेट त्या ठिकाणी सरकल्या, त्यातून 33 नावाच्या महासागरात अशा पद्धतीने हिमालय पर्वताची घडीच्या हिमालय पर्वताची ओळीच्या हिमालय पर्वताची ही निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. या हिमालयाचं वैशिष्ट्य असं आहे, आपण बघितलं की याची बहुतांशी शिखरं ही हिमच्छादित असतात. 12ही महिने त्यांच्यावर हिमाचं आच्छादन असलेलं आपल्याला दिसून येतं आणि 12ही महिने हिमाचं आच्छादन असल्यामुळे या शिखरावर काही हिम नद्यांचा देखील उगम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हिम नद्या देखील ज्या पद्धतीने आपल्याकडे नद्या आहेत तसंच हिमाच्या नद्या देखील या हिमालय पर्वतीय प्रदेशाच्या शिखरावर आपल्याला आढळून आलेल्या दिसून येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा हिमालय पर्वतीय प्रदेश आपल्याला दिसतो. मित्रांनो, या हिमालय पर्वतीय प्रदेशाचे देखील 3 विभाग आहेत. या ज्या काही तुम्हाला हा अशा पद्धतीने दिसणारा जरी भाग असला तरी याच्या 3 वेगवेगळ्या रांगा आहेत. 3 वेगवेगळे पर्वत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि मग हे 3 वेगवेगळे असलेले पर्वत, या पर्वतांना वेगवेगळी अशी नावं आहेत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला असं दिसून येतं की हे जे काही रांगा आहे अगदी दक्षिणेकडील असणारी, या पर्वताच्या दक्षिणेकडील असणारी आणि भारतामध्ये खास करून असणारी जी काही रांग आहे, जी तिला आपण शिवालिक टेकड्या असं म्हणतो किंवा बाह्य हिमालय असं म्हणतो. त्यानंतर त्याच्या उत्तरेला असणारी दुसरी जी काही हिमालयाची रांग आहे, हिमालय पर्वताची रांग आहे, तिला आपण मध्य हिमालय असं म्हणतो किंवा हिमाचल असं म्हणतो. आणि तिसरी जी काही या ठिकाणी पर्वताची रांग आहे तिला आपण बृहद हिमालय किंवा हिमाद्री असे या ठिकाणी, म्हणजे अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रांगा या हिमालय पर्वताच्या आपल्याला दिसून येतात. त्यापैकी जर आपण बघितलं की या 3 रांगांचा वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर निश्चित तो एकदम सुटसुटीत अशा पद्धतीने आपल्याला हा हिमालय पर्वतरांग ही या ठिकाणी समजून घेता येईल. त्यापैकी पहिली जर रांग आपण या ठिकाणी बघितली ती म्हणजे शिवालिक टेकड्या. शिवालिक टेकड्या किंवा या शिवालिक टेकड्यांनाच आपण बाह्य हिमालय असं देखील म्हणतो. बाह्य हिमालय किंवा शिवालिक टेकड्या. मग हा बाह्य हिमालय किंवा शिवालिक टेकड्या यांचा जर आपण विचार केला तर हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये आहे, या हिमालय पर्वताच्या दक्षिण भागामध्ये जी रांग आपल्याला हिमालयाची दिसून येते किंवा हिमालय पर्वत आपल्याला दिसतो, जी रांग आपल्याला दिसते तिला आपण शिवालिक टेकड्या असं म्हणतो. शिवालिक टेकड्या या प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पश्चिमेस पाकिस्तानच्या कोतवाल
या भागापासून सुरू होता तर कोतवाल पठारापासून सुरू होता तर त्यापुढे ब्रह्मपुत्राचा हे जे खोरा आहे या ठिकाणी या ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यापर्यंत या रांगा पसरलेले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, या जे काही शिवालिक टेकड्या आहेत या निश्चित हिमालयाच्या इतर असणाऱ्या टेकड्यांपैकीच आहे, परंतु यांची उंची मात्र सर्वसाधारणपणे ही जी काही रांग आहे या रांगेची या पर्वताची उंची साधारणतः 1000 ते 1500 मीटर पर्यंत उंच आपल्याला असलेल्या दिसतात. म्हणजे निश्चित यांची उंची ही कमी असल्यामुळे यांची जी काही शिखरं आहे ही शिखरं मात्र बर्फाच्छादित असत नाही. तसंच यांची रुंदी जर आपण बघितली तर यांची रुंदी काही ठिकाणी 50 किलोमीटर पर्यंत आहे, तर काही ठिकाणी ही अतिशय कमी झालेली म्हणजे 15 किलोमीटर पर्यंतच या रांगेची रुंदी असते आपल्याला दिसून येते. म्हणजे निश्चित कमी उंचीची ही रांग आहे, त्याचबरोबर कमी रुंदीची देखील ही रांग असलेली आपल्याला दिसून येते की जी शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय या नावाने ओळखले जातात. खास करून ही पाकिस्तानातील पोतदार पठारापासून तर ब्रह्मपुत्राच्या खोऱ्यापर्यंत या रांगा या पसरलेल्या असलेल्या आपल्याला दिसतात. शिवालिक टेकड्यांना त्या त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आपण जर जम्मूमध्ये गेलो तर या जम्मूमध्ये जे काही शिवालिक टेकड्या असतात त्यांना जम्मू टेकड्या या नावाने ओळखले जातात. तर अरुणाचल प्रदेशमध्ये जर गेलो तर या ठिकाणी डालमा, अबोर, डालपा किंवा अबोर किंवा मिरी अशा नावाने या टेकड्या किंवा मेशी अशा वेगवेगळ्या नावाने या टेकड्या ओळखल्या जातात. मूळच्या या शिवालिक टेकड्याच आहेत, परंतु त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळी स्थानिक नावं म्हणजे जम्मूमध्ये जम्मू टेकड्या, तर साधारणतः अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो तर डालपा, मिरी किंवा अबोर, मिशी अशा पद्धतीने वेगवेगळी नावं या टेकड्यांना दिली आहेत. मुळात या टेकड्या कोणत्या आहेत तर या शिवालिक टेकड्या. हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या काही नद्या आहेत या नद्यांनी जो काही वाहून आणलेला गाळ असतो या गाळाचा संचय या हिमालयाच्या पायथ्याशी झाल्यामुळे साधारणतः या शिवालिक टेकड्यांची निर्मिती झालेली असावी असं या ठिकाणी या शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि त्यामुळं हे या नद्यांनी आपल्याला गाळाच्या संचयनामुळे निर्माण झाल्या असल्यामुळे या टेकड्यांमध्ये या टेकड्या वाळूच्या टेकड्या, गाळाच्या टेकड्या, चिकणमाती, गोटे, स्लेट यांचे संचय या टेकड्यांमध्ये आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येतात. यांचा संचय किंवा यांच्या त्या टेकड्या असतील आपल्याला दिसतात. मित्र, एक अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या ज्या काही शिवालिक टेकड्या आहेत या टेकड्या शिवालिक टेकड्या आणि मध्य हिमालय शिवालिक टेकड्या आणि मध्य हिमालय यांच्या दरम्यान या नद्यांच्या माध्यमातून जे काही गाळाचा संचय यांच्या दरम्यान सुद्धा म्हणजे मध्य हिमालय ची असणारी पर्वताची रांग आणि शिवालिक टेकड्यांची असणारी रांग यांच्या दरम्यान देखील या ज्या काही हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आहेत या नद्यांच्या माध्यमातून गाळाचा संचय झालेला आहे काही ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी गाळाचा संचय होऊन मैदान तयार झालेलं आहे, सपाट असं उंच असं मैदान तयार झालेलं आहे, त्याला आपण डून असं म्हणतो. आणि मित्रहो, डेहराडून जे काही आहे हे डेहराडून शहर देखील
अशाच प्रकारच्या दूनवर म्हणजे मैदानावर गाळाच्या नद्यांच्या गाळाच्या संचयनातून तयार झालेल्या मैदानावर निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं किंवा वसलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर जम्मूमध्ये उधमपूर, कोटली, तर उत्तराखंड व उत्तर प्रदेशमध्ये कोटा, पाटली, चौखंबा अशा प्रकारचे वेगवेगळे डून या शिवालय टेकड्या आणि मध्य हिमालय यांच्या दरम्यान नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. विशेष म्हणजे या शिवालय टेकड्यांचं जर आपण बघितलं तर या शिवालय टेकड्यांमध्ये उष्णकटिबंधीय घनदाट अशा प्रकारचे उष्णकटिबंधीय पानझडी प्रकारची जी काही वने आहे ही वने या शिवालय टेकड्यांवर आपल्याला अधिक प्रमाणामध्ये आढळून येतात. आपण म्हणतो ना हिमालयामध्ये जाताना जो काही अतिशय हिरवा असा भाग त्या ठिकाणी आपल्याला लागतो किंवा जी काही झाडी लागते ही झाडी मुळामध्ये आपण हिमालयामध्ये शिरताना ही उष्णकटिबंधीय पानझडी वनांची आपल्याला ही वनं आपल्याला या ठिकाणी या शिवालय टेकड्यावरच प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशामध्ये पहिला भाग जो काही आहे आपला शिवालय टेकड्यांचा पहिली रांग जी काही आहे ती शिवालय टेकड्यांची ही आजच्या तासामध्ये या ठिकाणी अभ्यास केली आहे. धन्यवाद.